हण्या उठ ना बेटा, उठ पटकन. पै गं पेन घेऊन झोपली होती का गं? चल चल बेटा होते, उठ उठ. पण आवर नाही. बेबी उठ गं, ऐशो ना, उठ ना बेटा, वेळ होते का? तर मित्रांनो, इथं दुपारची वेळ झालेली होती आणि माझ्या भाज्या आणलेल्या होत्या रात्रीच्या. मग भाज्या सगळ्या निवडून बिवडून ठेवून देते आता, कारण की सकाळची लई टेन्शन असते त्याच्यामुळे. तर इथं दुपारची वेळ झालेली होती आणि म्हणत होती मम्मी चहा बनवून दे असं. क्लासून आली ती, मग तिला चहा करून दिली आणि मग इथं अंधार दिसते मित्रांनो थोडंसं, आणि चहा आणि टोस्ट खाते. तर इथं सगळे माझे चहाचे भांडे दुपारचे आणि बाकीचे होते ते सगळे घासून व्यवस्थित स्वच्छ करून आणि ठेवून घेते. आणि हणीचं चाललं होतं मध्ये 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 मध्ये. आणि म्हणत होती मम्मी हे बनव, मम्मी ते बनव. म्हणतं बेटा आपलं तेच काम आहे, मम्माचं रोजचं काम आहे. भांडे घासा, कपडे धुवा आणि स्वयंपाक करा. तर मित्रांनो, हे आपलं रोजचंच काम आहे. तर हनीचं रोजचं तेच असतं, मम्मी हे आणून दे ते आणून दे असं चालू असतं. किंवा तिला घरातला नाही बनवून दिलं का ते बाहेरचं मागायला लागते. मग म्हटलं तिला चहा टोस्ट किंवा असं वेगळं काहीतरी अंडा रोल असं काहीतरी मी छोटं मोठं काहीतरी असं ब्रेकफास्टसारखं असं बनवून देते. आणि मग ते मस्त हौशीने खाते बी मस्तपैकी. आणि इथं बघा भांडे माझे धुवून झालेले आहेत आणि सगळं स्वच्छ करून ठेवून देते आता. आणि मग थोड्या वेळात जाईल आणि बाहेर खेळायला. थोडा वेळ तिला पाठवते बाहेर खेळायला, मग ती थोडीशी फ्रेश होऊन जाते. नाही तर सारखं स्कूल क्लास हे करून मग ती बोर होऊन जाते. मग ते थोडा वेळ तिला खेळायला बिळायला असं देऊन देते मी. आणि इथं बघा शेंगदाणे भाजून घेते थोडेसे, सकाळी लागतात म्हणून. आणि इथं मी एकदम मस्तपैकी बारीक करून घेतलेले आहे. आणि एका डब्यात मी ना काय केलं की गरम गरमच असं वाटून घेतलं आणि डब्यामध्ये टाकून घेतलं. तर पूर्ण वाफ झालेली होती त्याच्यात. मग मी मग थोड्या वेळात परत उघडला डबा आणि मग थंड होऊ दिले.